अगदी बालाजी, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. पुढची बातमी महत्वाची आहे, ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. होऊया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. पुणे महानगरपालिकेमध्ये दोस्तीत कुस्ती दिसतीये. नगरसेवक सुहास टिंगरेंचा देखील विकास निधी शून्य केलेला आहे. अमोल बालवडकरांनंतर टिंगरेंना सुद्धा दणका आहे. चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील विकास स्पेशल ऑडिटच्या मागणीवर अनुमोदन म्हणून सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केलेली होती. बालाजी, सुहास टिंगरे याने जी मागणी अमोल बालवडकर यांनी केलेली होती तीच मागणी करण्यासाठी जे अनुमोदन द्यावं लागतं ते नगरसेवक म्हणून सुहास टिंगरे यांनी दिलेलं होतं. सुहास टिंगरे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचे भाऊ सुद्धा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाच्या भावालाच मोठा दणका भाजपाने दिलेला आहे. कारण सर्वसाधारण सभेमध्ये अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केला आणि काल स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सुहास टिंगरे यांचा निधी सुद्धा शून्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे आपण सत्तेत आहोत, आपल्याकडे एवढे मोठे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मात्र अशा पद्धतीने आपल्यावर अन्याय होता अशी भावना राष्ट्रवादीच्या नगरसेवकामध्ये आहे. आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो वाद आहे तो अतिशय टोकाला पोहोचलाय असं म्हणावं लागेल. कारण आता निधीवरच कात्री आणली जाते. एकेका नगरसेवकांचं नाव घेऊन ही निधी रोखला जाणार असल्याची रणनीती भाजपाकडे असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यानंतर एका माजी महापौरांचा सुद्धा निधी शून्य करण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने जे शहराध्यक्ष आहेत सुनील टिंगरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली आणि आज 3 वाजता या सगळ्या नगरसेवकांची बैठक होणार असून आक्रमकपणे भूमिका मांडण्याची सूचना देण्यात येणार आहेत. मात्र सुहास टिंगरे यांना सुद्धा आता भाजपाने धक्का दिल्याचं पाहायला मिळते. अगदी अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.